सुनावणी सुरू झाली. न्यायाधीशांनी केस ऐकायला सुरुवात केली. रोहनचा वकील उभा राहिला. माझा क्लायंट आणि ही मुलगी सई दोघंही पती पत्नी आहेत. काही वैयक्तिक कारणांमुळं ती त्याचं घर सोडून गेली आहे. आम्ही तिला परत त्याच्या आयुष्यात आणण्यासाठी न्याय मागत आहोत. कोर्टात कुजबूज सुरू झाली. सईचा श्वास अडकला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे खोटं आहे, ती मनात ओरडत होती. आदित्यचा वकील उठला. माय लॉर्ड, हे पूर्णपणे चुकीचं आहे. या मुलीवर जबरदस्ती केली गेली आहे. तिला प्रेमात फसवलं गेलं आहे आणि ती सध्या सुरक्षित ठिकाणी आहे, सुरक्षित हातांमध्ये आहे. त्यानं सईकडे इशारा केला. तिची मानसिक आणि शारीरिक अवस्थासुद्धा लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. न्यायाधीशांनी सईला पुढे बोलवलं. सईच्या पायात शक्ती उरली नव्हती. ती हळूहळू पुढे गेली. तुमचं नाव? न्यायाधीशांनी विचारलं. सई. तिचा आवाज थरथरत होता. तुम्ही या व्यक्तीला ओळखता? त्यांनी रोहनकडे बोट दाखवलं. सईने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात भीती चमकली. हो, ओळखते, ती म्हणाली. पण तो माझा नवरा नाही. हा तर तो माणूस आहे ज्याने मला गोड बोलत फसवलं, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, कठीण काळात मला एकटं सोडलं. त्याच्यामुळेच आज माझे आईवडील माझ्यापासून दुरावले. त्यांच्यासाठी मी त्यांचं नाव खराब करणारी व्यक्ती ठरले. माझे बाबा आज ताठ मानाने बाहेर फिरू शकणार नाहीत. कुणामुळे? तर माझ्यामुळे. कारण मी या मुलाच्या प्रेमात अडकले. तो म्हणेल तसं वागले. आई नेहमी सांगायची, मुले फायदा घेतात, त्यांच्यापासून दूर राहा. पण मला खोटं वाटलं, कारण मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत होते तोच माझ्यासाठी सगळं काही होता. आणि म्हणूनच त्या रात्री मी फसले. आणि आई म्हणते तेच घडलं. याने मला फसवलं, माझा फायदा घेतला. पण जेव्हा जबाबदारी उचलायची वेळ आली तेव्हा हा पळाला. आणि आज पुन्हा मला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतोय. पण एकदा ठेच लागल्यावर मी कशी पुन्हा याची होणार? तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिचं बोलणं ऐकून कोर्टात शांतता पसरली. रोहन अचानक उभा राहिला. ही खोटं बोलते आहे, तो ओरडला. ती माझ्यासोबत तिच्या मर्जीने राहिली आहे. ती माझ्या बाळाची आई होणार आहे. विचारा तिला, तिच्या पोटात कुणाचे बाळ आहे ते. तिची पर्सनल गोष्ट आता कोर्टात सगळ्यांनाच माहिती झाली. आणि रोहनच्या त्या शब्दांनी सई पूर्णपणे हादरली. तिचं डोकं गरगरायला लागलं. बस बस, न्यायाधीशांनी त्याला शांत केलं. पण सईला आता काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर सगळं काही धूसर झालं आणि अचानकच ती खाली जमिनीवर कोसळली. सई, आदित्य जोरात ओरडला. तो लगेच तिच्याकडे धावला. कोर्टात गोंधळ उडाला. आदित्यनं तिला उचललं. डोळे उघड सई, प्लीज डोळे उघड. त्याचा आवाज थरथरत होता. काही वेळातच तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. आदित्य बाहेर बेचैनपणे फिरत होता. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. तिची तब्येत खूप नाजूक आहे, डॉक्टर म्हणाले. तिला खूप स्ट्रेस येतोय. हे बाळासाठी धोकादायक आहे. आदित्यच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिला पूर्ण शांतता हवी आहे. नाहीतर डॉक्टर वाक्य पूर्ण न करताच थांबले. पण आदित्यला सगळं समजलं. तो आत गेला. सई बेडवर पडली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता. तिने हळूच डोळे उघडले. आदित्य सर, ती पुटपुटली. आदित्य तिच्या जवळ बसला. मी आहे तुझ्याजवळ, तू आराम कर. त्यानं तिचा हात धरला. सईच्या डोळ्यात अश्रू आले. मी थकले आहे सर, मला अजून लढता येणार नाही, ती रडत म्हणाली. त्या क्षणी आदित्यच्या मनात काहीतरी तुटलं आणि काहीतरी तयार झालं. तो काही क्षण शांत राहिला आणि मग अचानकच त्याच्या डोळ्यात एक निर्धार दिसला. बस, आता पुरे झालं, तो स्वतःशीच म्हणाला. सईनं त्याच्याकडे पाहिलं. काय? ती हळू आवाजातच विचारलं. आदित्य तिच्या डोळ्यात पाहतच म्हणाला, मी तुला या सगळ्यांतून बाहेर काढणार, तेही कायमचं. सई गोंधळली. कसं? ती म्हणाली. आदित्य थोडा पुढे झुकला. त्याचा आवाज आता ठाम होता. आपण जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, म्हणजे जो करार केला आहे,
ते जगासमोर न आणता खरं खरं लग्न केलं आहे, आपण नवरा बायको आहोत हे जगासमोर सिद्ध करू. सगळ्यांसमोर तू माझी बायको आहे हे मी सांगेन आणि तूही माझ्यासोबत लग्न केलं आहे, मी तुझा नवरा आहे असं सांगणार. त्यासाठी आधी आपण लग्न करू. सई पूर्णपणे स्तब्ध झाली. पण हे असं खोटं? तुम्हाला तर लग्न शब्दही आवडत नाही आणि मग लग्न? त्यावर आदित्य म्हणाला, हे बघ सई, आपल्याला हे करावंच लागेल. फक्त तुझ्या सुरक्षितेसाठी नाही तर बाळासाठीही. कायदेशीररित्या तू माझी पत्नी असशील आणि तेव्हा मग रोहन तुला काहीच करू शकणार नाही. सईच्या डोळ्यांत अश्रू आले. ती काही बोलू शकत नव्हती. तिच्या मनात भीती होती, पण त्याचवेळी एक विश्वासही होता आदित्यवर. आता हॉस्पिटलच्या त्या शांत खोलीत सई अजूनही बेडवर टेकूनच बसली होती. खिडकीबाहेर हलका वारा वाहत होता, पण तिच्या मनात मात्र खूप मोठं वादळ होतं. प्रेग्नेन्सी, आदित्यसोबत लग्नाचा करार आणि प्रियकर रोहन हे शब्द तिच्या डोक्यात सततच घुमत होते. आयुष्याने तिच्याशी आधीच इतका खेळ खेळला होता आणि आता पुन्हा एक निर्णय जो तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकत होता. तिचा हात अजूनही आदित्यच्या हातात होता. त्याचा स्पर्श स्थिर, शांत आणि आश्वासक होता. आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात घाई नव्हती, जबरदस्ती नव्हती, फक्त एक प्रामाणिक निर्धार होता की मी तुला कधीच एकटं सोडणार नाही सई. विश्वास ठेव, तो तिला म्हणाला. त्याच्या त्या उत्तरात इतकी प्रामाणिकता होती की सईच्या डोळ्यांत अश्रू आले. आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिच्यासाठी इतकं ठाम उभं राहिलं होतं. तिने त्याचा हात घट्ट पकडला. मला भीती वाटते खूप, ती कबूल करतच म्हणाली. मलाही वाटते, पण घाबरायचं नाही, आदित्य शांतपणे तिला म्हणाला. आपण एकत्र असू तर सगळं सोपं होईल. त्या एका वाक्यानं सईच्या मनातला अर्धा ताण कमी झाला. काही क्षण शांततेनंतर तिने हळूच मान हलवली. ठीक आहे, ती म्हणाली. रात्री तिला डिस्चार्ज मिळाला. तो तिला घेऊन घरी आला आणि म्हणाला, सई, आता तू माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा भाग झाली आहेस. त्यामुळे काहीही करायचं असेल तर एकदा माझ्यासोबत त्याची चर्चा करशील. यावर सई काहीच बोलू शकली नाही. त्या रात्री दोघांमध्येही फारसं बोलणं झालं नाही, पण त्या शांततेतही दोघांच्या मनात अनेक शब्द होते. आपली बाजू मजबूत करण्यासाठी, लग्नाचे पुरावे जमा करण्यासाठी. 2 दिवसांनीच फायनली आदित्य आणि सई लग्न करण्यासाठी एका मंदिराच्या रस्त्याने निघाले. आदित्यनं मी लग्न करतोय हे त्याच्या घरी त्याच्या आईवडिलांनाही सांगितलं नाही. कदाचित त्याच्या मनात ते कराराचं लग्न होतं म्हणून. दोघंही आता मंदिरात पोहोचले. एक छोटंसं मंदिर, तिथे साधं वातावरण, फक्त काही ऑफिसमधील जवळचे लोक आणि 2 हृदयं जे एकमेकांशी बांधली जाणार होती कराराने, पण न कळत भावनांनीही. सईनं साधी साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर मेकअप नव्हता, पण तिचं सौंदर्य या साधेपणातच खुलत होतं. तिच्या डोळ्यात अजूनही थोडी भीती होती, पण त्यात विश्वासही होता. आदित्य पांढऱ्या कुर्त्यात उभा होता. त्याची नजर सतत सईकडे जात होती. हे खरंच होतंय, तो मनातच म्हणाला. पुजारी मंत्र म्हणायला लागले. वातावरणात एक वेगळीच पवित्रता होती. सई आणि आदित्य समोरासमोर उभे होते. त्यांच्या नजरा एकमेकांवर स्थिर झाल्या. काही क्षणांसाठी सगळं थांबल्यासारखं वाटलं. वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं. पुजाऱ्यांचा आवाज आला. आदित्यच्या हातात मंगळसूत्र आलं. त्याचे हात क्षणभर थरथरले. तो सईच्या जवळ गेला. सईनं डोळे मिटले. तिचं हृदय जोरात धडधडत होतं आणि पुढच्याच क्षणी आदित्यनं तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. त्या एका क्षणाने सगळं काही बदललं. सईने हळूच डोळे उघडले. तिच्या डोळ्यांत आता अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते. आदित्य तिच्याकडे पाहत होता, जणू तो त्या क्षणाला मनात साठवून ठेवत होता. आता सप्तपदी, पुजारी पुढे म्हणाले. दोघांनीही एकत्र पावलं टाकायला सुरुवात केली. प्रत्येक पावलागणिक त्यांचं नातं अजूनच घट्ट होत होतं, जरी ते कराराचं असलं तरी. सप्तपदी संपली आणि पुजाऱ्यांनी घोषणा केली, आता तुम्ही दोघंही पती पत्नी आहात. पुरावा म्हणून
फोटो काढण्यात आला, व्हिडिओ काढण्यात आला. मॅरेज सर्टिफिकेट आधीच तयार होतं आणि सईला न्यायालयीन कामांमध्ये याचा नक्कीच फायदा होणार होता. सईनं हलकंसं डोकं खाली केलं. आदित्यनं तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की आता हे फक्त एका कागदावरचं नातं राहिलेलं नाही. घरी परतल्यावर वातावरण थोडंसं ऑकवर्ड होतं. सई हॉलमध्ये उभी होती. आता ती गोंधळूनच त्याला म्हणाली. आदित्य हलकंसं हसला. आता काही बदलणार नाही सई, तो म्हणाला. तू तुझ्या रूममध्ये जा आणि मी माझ्या रूममध्ये. सईने मान हलवली, पण तिच्या मनात थोडंसं विचित्रच वाटत होतं. ठीक आहे, ती म्हणाली. त्या रात्री सई तिच्या खोलीत बसली होती. ती तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला स्पर्श करत होती. हे फक्त करार आहे सई, जास्त विचार करत बसू नको, ती स्वतःलाच समजून सांगत होती. पण तिचं मन ते मान्य करत नव्हतं. दुसऱ्या बाजूला आदित्य त्याच्या खोलीत बसला होता. त्याच्या डोळ्यांसमोर सतत तेच दृश्य होतं. सईचा चेहरा, मंगळसूत्र घालताना तिचे मिटलेले डोळे आणि तिचं हलकंसं थरथरणं. हे फक्त करार नाही, तो मनातच म्हणाला. दिवस पुढे जात होते. बाहेरून सगळं काही सामान्य होतं, पण आतून सगळं काही बदलत चाललं होतं. सई आता आदित्यच्या घरात होती. त्याची पत्नी म्हणून राहत होती. आदित्य तिची काळजी घेत होता, आधीपेक्षा जास्त. आणि दोघांमध्ये समजेल तुला. नकळतच वेगळंच नातं तयार होत होतं. काही सत्य समजलं. एके दिवशी माणूस ते सई स्वयंपाकघरात उभी नाही होती बाई. आणि तिला अचानकच चक्कर आली. ती खाली पडणार इतक्यातच आदित्यनं धावूनच जात तिला पकडलं. दोघंही काही क्षण अगदी जवळ होते. सईचा श्वास वाढला. आदित्यची नजर तिच्या डोळ्यांत हरवली. तो म्हणाला, तू ठीक आहेस ना? त्याने हळू आवाजातच विचारलं. सई काहीच बोलली नाही, फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. त्या क्षणी दोघांनाही वाटलं की खरंच हे नातं आता फक्त करार राहिलेलं आहे का? रात्री सई आपल्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर एकटक पाहत होती. त्याचवेळी आदित्यनं दार ठोठावलं. आतमध्ये येऊ, त्यानं विचारलं. सईनं मान हलवली. तो आत आला. त्याच्या हातात एक छोटंसं पाकिट होतं. त्याने ते तिच्यासमोर ठेवलं. हे काय? उघड. सईनं पाकिट उघडलं. आत एक छोटासा चांदीचा पैंजणाचा जोड होता. हे बाळासाठी आणलं, तो म्हणाला. सईच्या चेहऱ्यावर हसू आलं. तुम्ही इतकं सगळं का करता माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी? आदित्य तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, कारण मला तुझ्यावर तसेच त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्यावर? सईने हळूच विचारलं. हो, तुझा म्हणजेच आपल्या बाळावर. सईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आदित्यनं तिच्या पोटाकडे पाहिलं आणि हलकेच म्हणाला, हे छोट्या, तुझी आई आज पुन्हा रडते. तिला सांग ना, मी आहे तिच्यासोबत. सई हसली. तुम्ही खरंच वेडे आहात. तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी. आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. हो. दोघांमध्येही पुन्हा शांतता पसरली. पण ही शांतता आता अनोळखी नव्हती, ती प्रेमाची होती. दुसऱ्याच दिवशी सकाळी रोहनला पोलीस ठाण्यात पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं की तुमच्याकडे सई तुमची पत्नी असल्याचा कायदेशीर काही पुरावा नाही. उलट तिचं लग्न आदित्यसोबत झाल्याचं ती स्वतः आता सांगते आहे. रोहन हे ऐकून संतापला. ती खोटं बोलते साहेब. मग पुरावा द्या. रोहन काहीच बोलला नाही. अधिकारी पुढे म्हणाले, तुम्ही तिच्यावर हक्क सांगत आहात, पण तिची इच्छा काय आहे हे महत्त्वाचं आहे तुमच्या या केसमध्ये. रोहनच्या डोळ्यांत राग होता. ती माझ्यावर प्रेम करत होती, पण भूतकाळात. अधिकारी म्हणाले. आता ती काय म्हणते ते जास्त महत्त्वाचं आहे. हा शब्द रोहनच्या मनाला लागला. भूतकाळात. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की सई खरंच त्याच्यापासून आता पुढे गेली आहे, पण तो तरी स्वीकारायला तयार नव्हता. त्यानं तिथून बाहेर पडताना स्वतःशीच म्हटलं, नाही सई, नाही, मी तुला इतक्या सहज जिंकू देणार नाही. त्याच संध्याकाळी सई आणि आदित्य बागेत बसले होते. सईच्या चेहऱ्यावर बऱ्याच काळानंतर अशी शांतता होती. आदित्यनं तिच्यासाठी फळांचा रस आणला. डॉक्टरांनी सांगितलं आहे ना की वेळेवर खायचं प्यायचं. सई हसली. तुम्ही डॉक्टरांपेक्षा जास्त सूचना देतात, कारण मला तुझी काळजी आहे, तो म्हणाला.
सईनं त्याच्याकडे पाहिलं. मला माहिती आहे. आदित्य थोडासा जवळ आला. सई, तुला माझ्यासोबत राहण्याचा पश्चाताप होतो का? सईने लगेचच त्याच्याकडे पाहिलं. नाही. एकदाही? त्यानं विचारलं. एकदाही नाही. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. मग? तो काही बोलणार इतक्यात सईनं त्याचा हात धरला. मला फक्त एक भीती आहे. कशाची? कधीतरी तुम्हाला वाटेल की माझ्यासोबत आलेलं आयुष्य तुमच्यासाठी खूप गुंतागुंतीचं आहे. आदित्यनं लगेच तिचा हात घट्ट पकडला. सई, तुझ्यासोबत आयुष्य गुंतागुंतीचं असेल, पण तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण असेल. सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. दोघांच्याही नजरा पुन्हा एकमेकांत गुंतल्या. आदित्य हळूहळू तिच्या जवळ आला. सई मागे सरकली नाही. त्यानं तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. सईनं डोळे मिटले. त्या क्षणी कुठलाही करार नव्हता, ना कुठलीही अट नव्हती. फक्त दोन मनं होती, जी नकळत आता एकमेकांची झाली होती. पण त्या सुंदर क्षणापासून काही अंतरावर उभा असलेला रोहन त्यांच्याकडे रागानेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती, फक्त होता तो संताप. त्यानं फोन कानाला लावला. मला त्या दोघांनाही वेगळं करायचं आहे, काहीही झालं तरी. समोरून कोणीतरी काहीतरी विचारलं. रोहन म्हणाला, हो, यावेळी मी पण सगळं पुराव्यांसकटच करणार आहे. फोन ठेवून तो सईकडे पाहत राहिला. तू माझ्यापासून दूर गेलीस ना सई. आता तुला परत आणण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात अशी वादळं आणेन, ज्यातून तुला बाहेर पडणंही कठीण होईल. आणि त्याचवेळी आदित्यच्या फोनवर एक संदेश आला. त्याने संदेश उघडला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू क्षणात नाहीसं झालं. त्या संदेशात सई आणि रोहनच्या भूतकाळाशी संबंधित असा एक फोटो आणि व्हिडिओ होता, जो बाहेर आला तर सईच्या आयुष्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार होता. पण त्यामुळं सई आणि आदित्य यांच्या नात्यावर परिणाम होईल का? तसेच आदित्यची आई देखील तिकडे त्याच्या लग्नाचा विचार करत आहे की त्याचा जो भूतकाळ होता तो त्याने आता विसरावा आणि आता तो म्हणेल त्या मुलीला मी सून म्हणून स्वीकारेल, पण माझ्या आधीचा संसार सुरू व्हावा. खूप हळवा आहे तो. एकदा त्रास दिलाय त्याला, आता फक्त आणि फक्त त्याचं सुखच मला पाहायचं आहे. पण आधी इकडे घरी यायला तयारच नाही. एकटाच राहतो तिकडे. तसे तर त्याच्या ऑफिसमधून काही गोष्टी ऐकायला आल्यात मला, पण त्याला काही विचारायला गेलं की उगाचच तो चिडचिड करत बसेल माझ्यावर. पण खरं काय खोटं काय, म्हणून म्हटलं एकदा तरी त्याला फोन करून बघावं. काय असेल आदित्यचा भूतकाळ. तसेच आदित्यच्या आईवडिलांना त्याच्या सईसोबतच्या लग्नाबद्दल समजलं तर ते सईला सून म्हणून स्वीकारतील का, हे सगळं आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. पण त्याआधी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटत आहे, तुम्हाला ही स्टोरी आवडते आहे का नाही ते सांगायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्ही ही स्टोरी कुठून ऐकत आहे, म्हणजेच तुमच्या गावाचं नाव, शहराचं नाव तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तसेच ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक नक्की करा आणि हो, हाईप देखील करा आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हाही स्टोरीचा नवीन पार्ट यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.